व्हिडिओला कारण असं की आता आम्ही हिला काहीच म्हणणार नाही, कारण हिने खूप आम्हाला त्रास दिलेला आहे. आम्ही किती किती सहन केलं आहे ना, आम्हाला माहिती. माझ्या आईने भाज्या विकल्या नाही, तिथं काम केलं, धुणं भांडीसुद्धा केली. आणि याला म्हणजे असं झालं आहे ना की माझ्या आईला याच्याशी काही घेणं देणं नाही. मला अरे तुम्ही तुमचं घर घेतलं ना, तुम्ही घर घेऊन राहा ना, आम्हाला काय करायचं आहे. पण माझ्या जर मम्मीला जर त्रास झाला ना, तर मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही. माझ्या मम्मीला एवढा त्रास दिला या लोकांनी फार प्रमाणाच्या बाहेर. आदल्या दिवशी आम्हाला आदल्या दिवशी कार्यक्रम वगैरे करतो आणि नंतर आम्हाला फोनवर जाब विचारतो. ह्या भांडणामुळे, हिच्या किरकिरीमुळे माझ्या आईला एवढं सहन करावं लागलं ना. प्रत्येक गोष्टी माझ्या आईने सहन केल्या हिच्या. आता मी हिला सोडणार नाही, काहीच नाही. अरे तुझी भाऊजाई तू बघून घे ना. ती भाऊजाईला तू आमंत्रण दिलं, भावाला तुला लाज वाटली नाही आम्हाला आमंत्रण नाही द्यायला. आणि तू आईला गेल्या वेळेस पण तू आईला बोलून घेतलं नुसतं. हिला हिची आई आणि हिला हिची भाऊजाई पाहिजे. हिला कोण नको. हिला आमच्याशी काही घेणं देणं नाही. हिला भाऊ फक्त आई एवढंच पाहिजे हिला. माझ्या मम्मीने एवढं सहन केलं आहे, आणि या मम्मीला जर माझ्या काय झालं तर याला जबाबदार मनोज आणि मनोजची बायको राहील. तुला लाज वाटू दे जरा तरी. आणि मला काय म्हणतो रे फोनवर तू की तुझ्यामुळं होतं आहे. आम्ही घरी काय राहतो, आम्ही मम्मीकडे आमची काळजी घेतो, आम्ही फक्त मम्मीची. आम्ही मम्मीला जपतो. तू काय जपतो रे? तू महिन्याला पैसे तरी पाठवतो का? माझ्या मम्मीने एवढं सहन केलं ना तुझं, आणि एवढं जपले ना, तुला लहानाचं मोठं केलं. तुला लाज वाटू दे जरा तरी लाज वाटू दे तुला. कारण मम्मीने किती सहन केलं आहे ना. मम्मी एवढं फेस गोष्टी करते. मम्मीला आता अटॅक आला आहे. पहिला अटॅक येऊन गेला होता, तुला माहिती होतं मम्मीला अटॅक आला आहे. मम्मीला गोळ्या वगैरे चालू आहेत. संध्याकाळी रात्रभर मम्मी जागती, मरणाची तिथे पावसात काम करते. एवढे सगळं बिल असतं. आणि तू घर घेतलं ना रे, तर तू खुश राहा, फक्त एवढंच कर. तू खुश राहा. आणि तुला माहिती आहे ना घरात किती खर्च असतो ते नाही कळत का? घरात मम्मीला पैसे द्यायचे, मग मम्मीला उद्या काय झालं तर तू जबाबदार त्या गोष्टीला. कारण आज आम्ही बघतोय मम्मीला, आम्ही सांभाळतोय, म्हणून आज मम्मी हे. कारण मम्मीला रात्री काय झालं ते तुला माहितीच नाही, कारण तुला ते कळणारच नाही. मम्मी अचानक घरातून चक्कर येऊन पडली आणि तिची छाती दुखायला लागलं, तिला अटॅक आलाय मम्मीला सौम्य. आम्ही कुठल्या परिस्थितीत ना आम्हाला माहिती आहे. तू नालायक पोरग जन्माला आलं तिच्या पोटी. तू खूप नालायक आहेस. आणि पब्लिक म्हणता ना तुला, तू बायकोचा बैल आहे. तू बायकोचा बैलच आहे. आता मी तुला बोलते ह्या गोष्टी, कारण मला बोलायच्या नव्हत्या, पण तू ना खूप भाग पाडलं रे भैया, खूप भाग पाडलं ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि खूप नालायक निघालास. तिला तर आम्ही काय बोलणारच नाही, कारण तिनं ना प्रत्येक गोष्टी तिनं केल्या. सगळ्या गोष्टी तिने घराचं घर पण नाही ठेवलं. मी इतक्या दिवस खूप शांत होते, खूप म्हणजे खूप शांत. आम्ही खूप दबून घेतले सगळ्या गोष्टी, पण तू खूप नालायक निघाला. खूप म्हणजे खूप ना. तू विसरू नको, आज आहे ना, तू त्या स्टेजला आहे ना, तर फक्त मम्मीने एवढं कष्ट नाही केलं असतं ना, तर तू नसता. तुला एवढं पुण्यात घातलं, पुण्यात शिकवलं. आणि ती आलती पुण्याला, ती तिथे येऊन गेली भावाकडे राहून. तिला एक फोन नाही करावा असं वाटला का रे? आणि खोटं सांगते वरून की आम्हाला येऊ नका म्हणून सांगितलं, कारण ते काही एकट्या नाहीत. मग आता ह्या सिच्युएशनला आम्ही सोडून द्यायचं का मम्मीला? तू तर बघत नाही, आम्हाला बघावं लागतं. 1000 रुपये मम्मी रोज 1000 रुपये 500 रुपये कमवती. तुला माहिती आहे का कष्ट काय आहे ते? तुला ते काहीच माहीत नाही. काय आम्ही कुठल्या सिच्युएशनला राहतोय ना, ते पण तुला माहीत नाही. कारण तुला ते माहितीच करून घ्यायचं नाही अजिबात. कारण तुला फक्त तुझ्या मुली आणि तू असू दे ना, मुली पण असू दे, पण थोडंसं तरी लक्ष दे ना. तुला काय इथे घरात काय चालू आहे ते. पण मम्मी आमचं सोड रे, तू आमचं नाहीच आहे, पण तू मम्मीकडे तर लक्ष दे ना. मम्मीला काय वाटतंय की मम्मीला ती आई आहे रे, ती तुला समजू शकते. आणि नालायक निघालाय रे तू पक्का. आणि तिला काय रे, ते चोमडीला रात्री मला काय बोलली ती खूप काय काय बोलते. आम्हाला माहिती आहे सगळं, ती काय काय बोलते ते आमच्या पाठीमागं. आम्हाला सगळं माहीत झालं, पण आम्ही म्हणतोय ना की पब्लिश कशाला करायचं, म्हणून जाऊ दे म्हणतोय. तर खूप एवढा त्रास द्यायला लागली ना ती. आणि म्हणे काय,
की आमच्या नाही तर फॅमिली नाही आहे, तर मग फॅमिली असती तर आम्हाला सपोर्ट केला असतात. तू कधी बोलवलं का तू मम्मीला की मम्मी ये बाबा, की तू अरे तू घर घेतोय ना, तर तू मम्मी सांगायला पाहिजे होतं की मम्मी आम्ही घर घेतोय किंवा असं आहे बा असं तसं आहे. अजिबात नाही, तुला काही घेणं देणंच नाही ना, तुला तू कोण आहे आमचा, कोणच नाही. आणि उद्या जर मम्मीला जर काय झालं या सगळ्या गोष्टीवरून तर मनोज दादा तू स्वतः जबाबदार आहे भैया या गोष्टीला, एवढं लक्षात ठेव तू. आम्ही खूप तू जाऊ दे, आम्ही तू मोठा आहे म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट सहन केली, पण आता याच्या पुढे आम्ही करणार नाही. आम्ही कशी कारवाई करू बघ तुझ्यावर. आणि तू ना स्वतः बोलत जा प्रत्येक गोष्टीला, काय तू नको बायकोची साईड घेऊन बोलत जाऊ, आणि तू बायकोला प्रत्येक गोष्टीला नको पुढं करत जाऊ दरवेळेला. तुला स्वतःचा असा डोकंच नाही रे, एवढं लक्षात ठेव तू. तुला डोकं असतं ना तर तू घरात लक्ष दिलं असता, बोलला असता आमच्यासोबत. आता तुला हेच नाही ना, तुझं माइंड पूर्ण तिने ते हे केलेलं आहे, हातात तुझ्या ठेवूनच घेतलेलं आहे की तुला इकडे बोलायचं आहे, तू मम्मीशी नको बोलू, तू आमच्याशी नको बोलू, तू भाऊजीशी नको बोलू, मुलांशी नको बोलू. तू कधी आम्हाला बोललायस का? कारण तुला फक्त तीच आहे, त्यांची तुला माहेरची लोक तिच्या, आणि तिची आई पण तिला कधी नाही समजवत की तुम्ही कसे वागतायत बाबा आमच्यासोबत, कसं राहताय बाबा आमच्यासोबत. मला म्हणजे काही घेणं देणंच नाही आहे आमचं. म्हणजे लग्नातच मॅटर आपला. मी सांगणार आहे, प्रत्येक गोष्टी पब्लिश करणार आहे, कारण तुम्हाला लग्नात काय मॅटर झालं होता ते सांग ना पब्लिक समोर. एवढी खोटं बोलती ती, एवढं खोटाडी आहे ना, प्रत्येक गोष्ट आण ना समोर, जगाच्या समोर. कशाला लपवून ठेवते म्हणा तू, इथे कमवते ना व्ह्यूज घेऊन वगैरे. आणि तू ना खूपच हुशार आहे म्हणा, खूपच हुशार आहे. त्याला प्रमाणाचे त्याला लिमिटच नाही. किती हुशार आहे ना ते आम्हालाच माहिती आहे म्हणा, प्रत्येक गोष्टीला म्हणा. तू काय झालं होतं ना लग्नाच्या वेळेला, लग्नाचं सांग ना सत्य म्हणा सगळं. भावाच्या लग्नाला गोड बोले, मग मी भावाच्या लग्नाला सगळ्याला बोलवती गोड बोलून, आणि फक्त पब्लिश कामापुरतं तू आमचा वापर केला, एवढं लक्षात ठेवतो. कामापुरती येस तू आणि सांगतेस काय. तुला बरोबर आहे, तुला कोणच नको आहे का, तुला नणंद नको आहे, तुला सासू नको, तुला स्वतःची भाऊजाई पण नको आहे. ऐक तू कोणाचीच नाही आहे, एवढं लक्ष ठेव. मी आज मला तू बोलायला ना, तू भाग पाडला सगळ्या गोष्टी, मला तू कोणाचीच नाही आहे. हां, तू ना सासूचे ना तू नंदेचे ना भाऊजाईचे. तिघी चुकू शकतात का गं? हां, तू स्वतःला कधी तू केलायस का, तू किती त्रास दिलाय, तू कशी आहे, तू वरून एक आहे आणि लोकांना माहितीच नाही तू बाहेरून कशी आहे. तू वरून वेगळीच आहे, आतून वेगळीच दाखवते लोकांना. आणि काय तर म्हणे मला मुलगा नाही आहे ना, म्हणून मला घरातले लोक त्रास देतात, म्हणून मला म्हणतात तू येऊ नको घरी. अरे काय हे, तुला काय कधी त्रास दिला आम्ही? आणि कधी आम्ही तर म्हणतो की मुली खूप छान आहेत, मुली लक्ष्मी आहेत, आणि असं कधी आम्हाला वाटलंच नाही. तुला ना कधी तू आज पण तुला माहिती आहे बाबा, आईला ॲडमिट केलं आहे, मम्मीला एवढं ॲडमिट केलं आहे म्हणून तुला माहिती आहे मम्मीला ॲडमिट केलं, तर मग तू एकतरी फोन लावायचा ना रे आम्हाला. तू लावला का? म्हणजे तुझं काळीच तर एवढं कसं झालं आहे तेच कळत नाही आहे आम्हाला. म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की काहीतरी आमचं चुकतंय का काय. अरे आम्ही कशात पण नाही चुकले ना. तू कधी आम्हाला बोललास का रे की तुमचं चुकतंय वगैरे काय असं म्हणून? कधी बोललास? कधीच नाही बोला. एवढं पुण्याला आली, शॉपिंग केली, तिला बाहेरच्या मैत्रिणी हे बऱ्या वाटल्या की त्यांच्यासोबत तिला फिरायचंय. त्यांना त्या मैत्रिणींना तिने वेळ काढला, पण तिने आमच्यासाठी वेळ नाही दिला. तिला नाही वाटलं की मम्मीशी एकदा बोलून घ्यावं, एकदा मम्मीला भेटून जावं, मम्मीची तब्येत कशी आहे विचारा. मम्मीला गोळ्या चालू आहेत, रात्रभर ती गोळ्या घेते, रात्र जागती भाज्यांचं वगैरे. तुला माहिती आहे मार्केटमध्ये किती घाण आहे, तसल्या घाणीसुद्धा उभ्या राहते रात्री. तिला खूप त्रास आहे रे. तुम्ही ना मुलगा म्हणून व्यवस्थित नाही आहे म्हणून आम्हाला आज बघायची वेळ येते. तू व्यवस्थित बघितलं असतं ना तर आम्ही एवढं लक्ष दिलंच नसतं, कारण तू प्रत्येक गोष्टीला तू जबाबदार आहे. तू सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. तू ना प्रत्येक गोष्ट बायकोची ऐकतो. तुझीच बायको सांगते की तू आईला बघायचं नाही, मम्मीला बघायचं नाही, तिथे जायचं नाही का. मग तू तर परदेशात राहतो ना, फॉरेनला राहतो, तू लक्झमबर्गला राहतो ना. तुला तिथून देतो का तू मम्मीची काळजी घेतो का? अरे तू मम्मीची काळजी घेत नाही, काही नाही. तुझ्यामुळे आम्हाला बघायला लागतं, कारण मम्मीचं इथं कोणीच नाही ना, मम्मी एकटीच आहे ना. हां, मम्मीचं बघायला लागेल ना आम्हाला, कारण तू कुठल्या गोष्टीला आधीमध्येच नाही, कारण तुला तो विचारच येत नाही की आपली मम्मी कशी असेल बुवा, आपली मम्मी काय करत असेल बा, तिचा खर्च कसं चालतो. तुला काही त्याच्याशी घेणं देणंच नाही, कारण तू तर एवढं ऐकण्याच्या बाहेर गेला ना, तर तू
तुला फक्त असं वाटतं की माझी बायको माझं सगळं असं. मला आज व्हिडिओमधून सांगा, मला खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा, म्हणून आज मी ना एवढ्या त्रासातनं बोलली आहे ना. आणि आज आम्ही खूप टेन्शनमध्ये, आणि आमच्या घरातलं ना सगळं वातावरणच हे झालं आहे की, कारण आता आम्ही काही काही गोष्टी नाही पब्लिश करू शकत, नाही बोलू शकत. आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा.